नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? दुसऱ्या दिवशीचा कसोटी सामन्याचा खेळ हा मजेदार राहिलेला आहे. ध्रुव जुरेलनी कसोटी क्रिकेटला साजेसं अशी अप्रतिम फलंदाजी करत शतकसुद्धा केलेलं आहे. दुसरीकडे जयस्वाल आणि आसिता फर्नांडोला जी व्हायची ती शिक्षा झालेली आहे, परंतु ती समजून शिक्षा दिलेली आहे. याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. पहिल्यांदा यशस्वी जयस्वाल आणि आसिता फर्नांडोच्या नोक झोक बद्दल तुम्हाला सांगतो. एखादा फलंदाज बाद झाला की तो तंबूत परत जात असताना त्याला टोमणा मारणं किंवा काहीतरी अदवा तद्वा बोलणं हे अजिबात चांगलं लक्षण समजलं जात नाही. आसिता फर्नांडोनी ती चूक केली म्हणून त्याला दोषी धरलेला आहे आणि त्याच्यानंतर यशस्वी जयस्वाल त्याच्या अंगावर धावून गेल्यासारखा केला आणि त्यांनी हात त्याला लावला नाही, पण त्याच्या हेल्मेटचं टोक त्याला लागलं. त्यामुळे हे दोन्हीही चुका या सामना अधिकारी यांनी ग्राह्य धरलेल्या आहेत. फक्त या दोघांची ही अशी पहिली चूक असल्यामुळे त्यांना सामन्याची जे मानधन मिळतं त्याच्यातली 25% रक्कम कापण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर एक डिमेरिट पॉईंट सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे योग्य शिक्षा सामना अधिकाऱ्यांनी ICCशी बोलून केली आहे असं माझं तरी मत आहे. फक्त याच्यामध्ये काही जणांनी मी जे रील टाकलं त्याच्याविषयी बोलताना सांगितलं की याचा कांबळी होऊ नये, हा माजुरडाच झाला आहे वगैरे. असं काही नाही आहे. यशस्वी जयस्वाल हा कष्टकरी पोरगा आहे, क्रिकेटची संस्कृती पाळणार आहे. अर्थातच कधी कधी स्लेजिंग करताना त्याचं पाऊल घसरतं, त्यामुळे या शिक्षेतनं त्याला बरंच काही शिकायला मिळेल असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हे कॉमेंट पीसमध्ये नक्की लिहा. आता दुसऱ्या दिवशीच्या खेळाबद्दल बोलतो, कारण पहिला जो 2 तासाचा खेळ होता तो दोन्ही संघांकरता महत्त्वाचा होता. श्रीलंकन गोलंदाजांच्या डोक्यात होतं की लवकरात लवकर भारतीय संघाचा ऑल आऊट करायचा. दुसरीकडे भारतीय संघातले जे अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांच्या मनामध्ये होतं की भारतीय संघाची धावसंख्या 400च्या पार न्यायची. प्रत्यक्षात सुरुवातीला सारांजनची विकेट आसिता फर्नांडोनी लवकर काढली. त्यांच्या पायामध्ये जरा स्प्रिंग दिसायला लागली, परंतु त्याच्यानंतर रिषभ पंत हा जुरेलला येऊन मिळाला. रिषभ पंतला अंगभेदी मारा करण्यात आलेला आहे आणि अखूट टप्प्याचा चेंडू खेळताना त्याची थोडीशी गडबड सुद्धा झाली. नजर तो चेंडूवरनं काढत होता, त्यामुळे एकदा पाठीवरती दोनदा खांद्यावरती जबरदस्त त्याला बॉल लागला, पण पठ्ठ्या जागचा हल्ला नाही, उभा राहिला. त्यांनी एक जी सिक्सर मारली, तुम्हाला सांगतो सिंहली स्पोर्ट्स क्लबचं मैदान ऑलरेडी मोठं आहे, त्याच्या बाहेर स्टँड आहे, त्याच्यावरती 2-3 मजली छत आहे. त्या छताच्या शेवटी त्या सिक्सरचा टप्पा जाऊन पडला आणि बॉल टप्पा पडून बाहेर उडून निघून गेला. हे दृश्य बघायला फार मजा आली, कारण त्या पुढच्या काळामध्ये ध्रुव जुरेलनी अप्रतिम बॅटिंग तर केलीच, पण त्याच्याबरोबर समोरच्या गोलंदाजांच्या मनात आणि समोरच्या कॅप्टनच्या मनात शंका निर्माण करणारी फलंदाजी ही रिषभ पंतनी केली. लाजवाब दोघांनी शतकी भागीदारी केली. त्यामुळे एक तर भारतीय संघाचं 400 धावांच्या पार जाणं हे ऑलरेडी झालेलं होतं. लंच टाइम नंतर खेळ जेव्हा चालू झाला तेव्हा रिषभ पंतची विचारसरणी काय बघा. पहिल्या बॉलला साधारणपणे गोलंदाज स्थिरावलेला नसतो, फिल्डर स्थिरावलेले नसतात, म्हणून हा पठ्ठ्या पुढे सरसावला आणि ताडकन हवेतनं फटका मारायचा प्रयत्न केला आणि पहिल्या चेंडूवरती आऊट झाला. याच्यावरनं कित्येक वेळेला रिषभ पंतच्या फलंदाजीचं कौतुक करावं का त्याला शिव्या घालाव्यात हे मला कळत नाही, कारण एकदा मी त्याच्यावरती जबरदस्त टीका मँचेस्टरमध्ये खराब फटका मारून त्यांनी पायावरती आघात करून घेतल्यावर केलं होतं की तो क्रिकेटला गृहीत तर धरत नाही ना. त्यामुळे कधी त्याचं कौतुक वाटतं की लाजवाब फटकेबाजी तो करतो आणि समोरच्या संघाला गोंधळवून टाकतो, आणि दुसरीकडे कधी कधी अशी विकेट गमावल्याला वाटतं की अरे बाबा तू काय करतोस. जुरेलचं मात्र तसं नाहीये. एकीकडे फुल फ्लेज विकेट किपर तो आहे, दुसरीकडे तो फलंदाज म्हणून संघात खेळतोय, ते दडपण त्याच्यावरती आहे. पण एक गोष्ट या सगळ्यामध्ये चांगली वाटली ती म्हणजे जुरेलला चांगला फलंदाज का मानलं जातं हे त्यांनी आजच्या खेळीने दाखवून दिलेलं आहे. त्यांनी शतक केलं म्हणून मी म्हणत नाही. अजून एक चांगली गोष्ट मला जी दिसून आली की ती म्हणजे पंत आणि जुरेल खरं तर एका जागेकरता भांडतायत, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह रायव्हलरी आहे, पण दोघांनी खुन्नस ठेवून ही गोष्ट केलेली नाहीये. अर्धशतक झाल्यानंतर पंतला ज्या पद्धतीने जुरेलनी मिठी मारली किंवा जुरेलचं अर्धशतक झाल्यानंतर पंतनी त्याला मिठी मारली किंवा जुरेलचं शतक झाल्यानंतर रिसीव्ह करायला पंत त्याच्यासाठी उभा होता
आणि त्याचबरोबर जुरेलचं शतक हे सुद्धा अत्यंत नाट्यमय पद्धतीने झालं. 15-20 बॉल त्यांनी संयम ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर स्पिनरला मिड ऑफला फिल्डर बॉल मारून तो पळत सुटला आणि फिल्डरनी मारलेला बॉल स्टंपाला लागला नाही म्हणून, नाहीतर तो 99 धावांवरती धावबाद झाला असता आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त आनंद मोहम्मद सिराजला झाल्यासारखा वाटला. या सगळ्या गोष्टी बघायला फार मजा आल्या, कारण जुरेलचं हे दुसरं कसोटी शतक आहे आणि त्याच्याकरता त्यांनी केलेली फलंदाजी ही स्मरणात राहणारी आहे. भारतीय संघाने या संपूर्ण सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना भागीदारी करण्याचं एक सत्र चालू ठेवलं. अर्थातच खेळपट्टी भारतीय संघाला फलंदाजी करता चांगली मिळाली आणि त्याचा त्यांनी फायदा उचललेला आहे. पहिल्यांदा वरच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, भागीदारी केली आणि त्याच्यामुळे चांगला धावफलक उभारता आला. पडिक्कलचं शतक पहिल्या दिवशी झालं, दुसऱ्या दिवशी जुरेलचं शतक झालं आणि याच्याबरोबर 3 शतकी भागीदाऱ्या झाल्या. म्हणून भारतीय संघाने 500 धावांचा टप्पा ओलांडलेला आहे. ही खेळपट्टी जरा गोलंदाजांना मदत करते. एक बॉल जो होता, जो मला वाटतं डावखुरा बॅट्समन होता आणि त्या बॅट्समनला केशराने टाकलेला बॉल विकेटवरती पडलं तेव्हा अशी माती उडाल्यासारखं झालं आणि बॉल विकेट किपरलाही पकडता आला नाही, तो इथनं गेला आणि 4 बाईज मिळाल्या. हे लक्षण भारतीय गोलंदाजांसाठी चांगलं आहे, कारण या खेळपट्टीवरती आता बॉलिंग करायला मजा येणार आहे. एकच गोष्ट झाली की आज दुपारी 15 मिनिटं पाऊस पडला, पण त्या 15 मिनिटात असा काही पाऊस पडला की खेळ जवळजवळ 2.25 तास रोखला गेला. मैदानावरच्या कर्मचाऱ्यांचं परत एकदा मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी जी भूमिका निभावली, कष्ट केले, नियोजन केले, आच्छादनं घालत असताना, कव्हर्स घालत असताना, ज्याच्यामुळे खेळ परत चालू झाला. जुरेलचं शतक झालं आणि त्याच्यानंतर परत एकदा कव्हर्स टाकायला लागली जेव्हा श्रीलंकेचा डाव चालू होणार होता आणि या व्यत्ययामुळे दिवसाच्या खेळातला काही भाग वाया गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी कमी षटकं झालेली आहेत आणि तरी भारतीय संघाने 500 धावांचा टप्पा ओलांडला, हे महत्वाचं मानता येईल. आसिता फर्नांडो जयस्वालला झालेली शिक्षा ही त्या दोघांना अक्कल शिकवणारी ठरेल, त्यांच्या भावी कारकिर्दीला वळण देणारी ठरेल, हे माझं मत आहे. त्यामुळे जुरेलचं शतक लक्षात राहिलं. लढवय्यपणा जो आहे रिषभ पंतचा तोच बघायला मिळाला आणि परत एकदा कौतुक करतो आसिता फर्नांडोची. काय पठ्ठ्यांनी दम लावून बॉलिंग केली. 29 ओव्हर 2 दिवसात मिळून या विकेटवरती टाकणं ही खाऊची गोष्ट नाही आणि दरवेळेला तो फलंदाजांना अडचणीत टाकत होता. 4 फलंदाजांची शिकार त्यांनी केलेली आहे. यॉर्कर अप्रतिम टाकलेत, बाउन्सर अप्रतिम टाकलेत आणि शेवटी शतक केल्यावरही त्यांनी जुरेलला चकवताना टाकलेला नकल बॉल, या सगळ्या गोष्टी मला खुश करून टाकणाऱ्या होत्या. त्यामुळे वेल प्लेड जुरेल, वेल बोल्ड आसिता फर्नांडो. आणि श्रीलंकन संघाने सुद्धा या संपूर्ण डावामध्ये केलेली फिल्डिंग, भले त्यांनी सुरुवातीला पडिक्कलचा कॅच सोडला किंवा काही रनआउटचे चान्सेस सोडले, पण तरी त्यांनी अगदी जीव लावून फिल्डिंग केली आहे. कित्येक धावा, कित्येक बाउंड्री जाण्यापासून त्यांनी वाचवल्या आहेत, म्हणून त्यांचंही कौतुक वाटतं. आता तिसऱ्या दिवशीच्या खेळाकडे लक्ष लागेल, कारण या दिवशी एकच गोष्ट भारतीय संघाच्या डोक्यात असेल, ते म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकन संघाला लवकरात लवकर आऊट काढायचं. ते जर का साध्य झालं, 3 स्पिनर आहेत, विविधता आहे 3 स्पिनरमध्ये आणि त्यामुळे मला वाटतं की सॉलिड चान्स आहे भारतीय संघाला या कसोटीत सुद्धा वर्चस्व गाजवायची. अर्थातच मी वरती बघतोय पाऊस पडला नाही तर, कारण जर जेव्हा पाऊस पडतो कोलंबोत रपारप पडतो, खेळावरती त्याचा परिणाम होतो. परंतु आशा आहे की पाऊस एवढा सुद्धा गोळ घालणार नाही की मॅचवरती त्याचा परिणाम व्हावा. माझी मतं मी मांडली, तुमची मतं काय आहेत? जयस्वाल आसिता फर्नांडोच्या शिक्षेबाबत असू देत, जुरेलच्या शतकाबरोबर असू देत आणि आसिता फर्नांडोच्या बॉलिंगबद्दल असू देत किंवा रिषभ पंतच्या लढवय्यपणाबद्दल असू देत, मला नक्की कळवा तुमचे कॉमेंट्स, त्याची मी वाट बघतो. बाय बाय.